आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र। रोखोक वार्तांकन, रोखोक बातमी। पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून कोयत्याने मानेवर वार करून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न केल्यानंतर तो तब्बल 4 महिने फरार होता। पत्नीला भेटायला आला आणि जाळ्यात अडकला। सिद्धार्थ दत्तात्रय मोरे, वय वर्ष 26, राहणार सेना दत्त पेठ असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। ही घटना 14 एप्रिल 2024 रोजी घडली होती। फिर्यादी मित्रांबरोबर डॉक्टर आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम पाहण्यासाठी नवी पेठेत आले होते। यावेळी सिद्धार्थ मोरे याने त्याला आपण सोबत जेवण करू असं म्हणला। फिर्यादीला दुचाकी चालवण्यास सांगून स्वतः पाठीमागे बसला। घलप मटन शॉप इथं ते आल्यावर मागे बसलेल्या सिद्धार्थ याने, आज मी तुला सोडणार नाही, तुला खल्लास करतो, तू खूप दिवसानंतर सापडलायस असं म्हणून फिर्यादीच्या मानेवर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला। गुन्हा दाखल झाल्यापासून गेले 4 महिने तो फरार होता। पोलीस अंमलदार सचिन अहिवळे यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गोपनीय खबरांच्या मदतीने सिद्धार्थ मोरे हा त्याच्या पत्नीला भेटण्यास नरे इथं येणार असल्याची माहिती मिळवली। पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे व त्यांच्या सहकार्यांनी सापळा रचून त्याला अटक केली। ही कारवाई पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल, सहाय्यक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार, पोलीस निरीक्षक अरुण घोडके, पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे, पोलीस अंमलदार सचिन अहिवळे, मयूर भोसले, गणेश काठे, आशिष खरात, अर्जुन थोरात, राहुल मोरे, साताप्पा पाटील, संतोष शेरखाणे व सागर मोरे यांनी केली आहे।